नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा टॉपिक पाहणार आहोत. तर काय आहे पहा प्रकाशाचे परावर्तन हे आता पाहू. तर काय होतं पहा की प्रकाश किरण हा येतो, एखाद्या पृष्ठभागावर धडकतो आणि तिथून पुन्हा माघारी जातो. याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. जसं की एखादा बॉल आहे, तो बॉल आपण भिंतीवर किंवा जमिनीवर आदळला तर तो पुन्हा उसळी मारतो. त्याच पद्धतीने प्रकाश सुद्धा काय होतो की एखाद्या पृष्ठभागावर पडतो आणि त्यामुळं तिथून तो माघारी येतो. याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. आता हे जे परावर्तन आहे, हे परावर्तन होताना काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत पहा. तर ज्या ठिकाणी पहा जो प्रकाश किरण पडतो त्याला म्हणतात आपाती किरण. यालाच इंग्लिशमध्ये इन्सिडेंट रे म्हणतात. तर हा प्रकाश किरण या ठिकाणी पडला, तर ज्या ठिकाणी पडलेला आहे तर त्या ठिकाणी जर आपण एक काटकोनामध्ये जर एक स्तंभिका काढली, आता त्या ठिकाणी तयार होत नाही, परंतु आपण जर काढली तर जो तयार रिफ्लेक्टेड रे आहे, म्हणजेच काय परावर्तित किरण आहे, तर तो परावर्तित किरण स्तंभिका आणि आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे, तर यांच्यामध्ये काही कोन तयार होतात. ते कोन पहा असे असतात की इन्सिडेंट रे ज्या ठिकाणी पडतो तो स्तंभिकेबरोबर इन्सिडेंट अँगल तयार करतो आणि जो रिफ्लेक्टेड रे आहे म्हणजेच परावर्तित किरण आहे तो या ठिकाणी परावर्तन कोन म्हणजेच काय रिफ्लेक्टेड अँगल तयार करतो. तर हे दोन्ही अँगल कसे असतात, समान असतात. तर या पद्धतीने हे परावर्तन घडतं. आता ह्या परावर्तनाचे काही प्रकार आहेत का, तर दोन प्रकार आहेत पहा. जे सपाट पृष्ठभाग आहे त्या सपाट पृष्ठभागावरून जे परावर्तन होतं याला नियमित परावर्तन म्हणतात. आणि जे रेग्युलर रिफ्लेक्शन असतं, उदाहरणार्थ तुम्ही जर आरसा जर घेतला तर आरशामध्ये आपली प्रतिमा दिसते, म्हणजेच काय होते की प्रकाश किरण येतो आणि त्या आरशावर आदळून पुन्हा जसाच्या तसा रिफ्लेक्ट होतो, म्हणजे परावर्तित होतो. त्यामुळे आपली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आरशामध्ये दिसते. ज्या ज्या भागामध्ये हे असं रेग्युलर रिफ्लेक्शन होतं म्हणजेच नियमित परावर्तन होतं त्या भागामध्ये त्या वस्तूची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पाहता आपल्या घरातली फरशी सुद्धा एकदम सपाट असते, जे संथ पाणी असतं, शांत पाणी असतं, त्यामध्ये सुद्धा आपली प्रतिमा आपल्याला पाण्यात दिसते, आरशामध्ये दिसते. तर जे जे सपाट भाग असतात त्या सपाट भागामध्ये आपल्याला जर आपली प्रतिमा दिसत असेल तर त्या ठिकाणी जे परावर्तन होतं ते नियमित परावर्तन होतं. आता दुसरं कोणतं परावर्तन आहे तर अनियमित परावर्तन, म्हणजेच काय इररेग्युलर रिफ्लेक्शन. तर या ठिकाणी जो खडबडीत भाग आहे, जो सपाट भाग नाहीये, अशा भागावरून जे रिफ्लेक्शन होतं, जे परावर्तन होतं त्याला म्हणतात अनियमित परावर्तन. आता हे अनियमित परावर्तन आपल्या प्रत्येक म्हणजे ज्या आपल्या सभोवताली जेवढ्या वस्तू दिसतात, ज्या खडबडीत आहेत, ज्या सपाट नाहीत, अशा सर्व भागांवरून जे काही रिफ्लेक्शन होतं, जे परावर्तन होतं त्याला अनियमित परावर्तन म्हणतात. जसं की आपल्याकडे दगड असेल, माती असेल, डोंगर असेल, पर्वत असेल, जे ग्रह आहेत त्या ग्रहांवरून सुद्धा, कारण ग्रहांचा जो पृष्ठभाग आहे तो सुद्धा खडबडीत आहे. चंद्राचा पृष्ठभाग सुद्धा खडबडीत आहे, कारण चंद्र जर ज्या वेळेला आपण दुर्बिणीतून पाहिला तर तो सुद्धा आपल्याला खडबडीत दिसतो. मग चंद्रावरलं जे परावर्तन आहे ते कसं आहे, हे इरेग्युलर आहे, अनियमित परावर्तन आहे. तर याचे फायदे काय आहेत पहा, रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे फायदे काय. तर पहा आपल्याला जे दिवसा ज्या गोष्टी दिसतात तर त्या सगळ्या ह्या परावर्तनामुळेच दिसतात. कारण आपण अंधारामध्ये कुणालाच पाहू शकत नाही, म्हणजे स्वतःला सुद्धा पाहू शकत नाही आपण अंधारामध्ये. ज्या वेळेला अंधार असतो तुम्ही स्वतःला पहा की खूप अंधार जर असेल, अगदी प्रकाशाचं एक किरण सुद्धा तुमच्या जवळपास नसेल तर तुम्ही सुद्धा दिसणार नाही. ठीक आहे. मग आपल्याला जर पाहायचं जर असेल तर प्रकाशाची गरज आहे आणि प्रकाशाचं रिफ्लेक्शन परावर्तन होणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं बा, आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे काय होतं, प्रकाश किरण त्या वस्तूवर पडतो आणि तिथून तो रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्ट झाल्यामुळे काय होतं की ज्या भागावर हे प्रकाश किरण पडलेले तो भाग चमकू लागतो आणि चमकल्यानंतर तिथून जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्या डोळ्यामध्ये होतं, त्यावेळेला ते आपल्याला ती वस्तू दिसते, नाहीतर ती दिसणार नाही. म्हणजे आपल्याला जे दिसतं ना ते सगळं काय प्रकाशाचं परावर्तन आहे. आपल्याला पृथ्वीवर जेवढ्या काही वस्तू दिसतात ना त्या सगळ्या ह्या परावर्तनामुळं, रिफ्लेक्शनमुळे झालेल्या असतात. तर अशा प्रकारे आपण परावर्तन हा टॉपिक पाहिला. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.